हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज अगदी छान अशा टॉपिकवर बोलणार आहे. टॉपिक म्हणण्यापेक्षा तुमच्याच कमेंटवर बोलणार आहे. तुमच्या ज्या कमेंट येतात त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवत असतो. तर तुमच्याच कमेंट होत्या की तू नक्की कसं काय काय खाते ते एकदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांग. आता जे जुने आहेत आपले मॉम्स किचन जॉयला ऑलरेडी सुरुवातीपासून म्हणजे ऑगस्टपासून जे आहेत आपल्याकडं लोक किंवा आपल्या फॅमिलीमधले लोक, तर त्यांना माहीत आहे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट टाकायची की मी काय खात होते. पण आता जे नवीन आलेले आहेत त्यांना मे बी ते व्हिडिओ सापडत नसतील. गेले असतील, एका महिन्याभराचं रुटीन मी टाकलं होतं. तर तुम्हाला ते बघायचं असेल तरी बघू शकता आणि एक असं स्वतःसाठी जर प्लॅन बनवून ठेवायचा असेल की जो मी स्वतःसाठी केलेला तुम्हाला सांगते, तुम्हाला आवडला तर तुम्ही फॉलो करू शकता. असं काही कंपल्शन नाही आहे की मी जे खाल्लं तेच तुम्ही खावं. फक्त मी काय खात होते आणि कसं खात होते ते तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी अंजली चव्हाण यांची कमेंट आहे, अंजली चव्हाण यांचे, की मी आपल्या वजन काट्यावर वजन मोजलेलं नाहीये, पण त्यांनी तो टेप असतो ना, आता मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ज्याला वजन काटा घेता येत नाही किंवा ज्याला त्याच्या आसपास कुठं वजन मोजता येत नाही, त्याने एक टेप ठेवावा स्वतःजवळ आणि टेपने तुम्ही छाती, कंबर, पोट, मांड्या, हात मोजू शकतात, ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की आपलं वजन कमी झालेलं आहे की नाही. किंवा शरीरावर दुसऱ्याला नाही का समजतं की पातळ झाली आहे, नाही झाली आहे, तब्येत बारीक झाली आहे, नाही झाली आहे, किंवा आपल्याला आपले कपडेसुद्धा व्यवस्थित बसायला लागतात, त्याच्यावरून समजतं. त्यामुळे तुम्ही एक टेप जरी ठेवला ना, वजन काटा नसेल तरी चालतो. तर अंजली चव्हाण यांची कंबर 45 होती, म्हणजे त्यांनी तसं मेन्शन केलं आहे. 45ची कंबर त्यांची 43वर आली, म्हणजे जवळजवळ 2 इंच त्यांचं दिवाळीनंतर. आता ह्या कमेंट आहेत ना, ऑलरेडी मी स्क्रीनशॉट मारलेले असतात, त्यामुळे मे बी ती कमेंट नोव्हेंबरमधली असेल, त्याचा नंबर आत्ता आला असेल, कारण रोज एक कमेंट मी सुरुवातीला व्हिडिओच्या म्हणजे अटॅच का करते, कारण की त्याच्यामुळं बाकीच्यांचा पण कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि जे वजन कमी करत आहेत, जसं की अंजलीताई किंवा ह्याच्या आधी ज्यांचे इनामदार वगैरे, रवी अडसूळ, म्हणजे असे खूप झालेले आहेत कमेंट. यांना कसं होईल की त्यांना पण इन्स्पिरेशन मिळेल की आपण अजून म्हणजे पब्लिकली सांगितलं जाते, त्यामुळे अजून आणि त्यांची परमिशन घेते आणि त्यांना माहीत पण आहे मी सांगते त्यामुळं. आणि काही चांगलीच गोष्ट सांगतो आपण, काही वाईट सांगत नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे तुम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स अंजली असं म्हणू शकता कमेंटमध्ये, म्हणजे त्यांना छान वाटेल म्हणू शकता, म्हणण्यापेक्षा म्हणा. आणि तुमचा अजून प्रश्न असेल तर कमेंट करा आणि अजून ज्यांचं वजन कमी झालेलं आहे त्यांनीसुद्धा कमेंट करत राहा, म्हणजे आपण सुरुवातीला लावू. ज्यांना नको आहे त्यांनी नका तशी कमेंट करू, नॉर्मली कॉंग्रॅच्युलेशन्स करा. तर आजचा व्हिडिओ आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खाते, पण आज मी 7 दिवसाचं रुटीन सांगणार आहे तुम्हाला. 7 दिवसाचं रुटीन की जी मी फॉलो केलेलं आहे, तसं तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. तर 7 दिवसाच्या रुटीनमध्ये पहिल्यांदा 4-5 गोष्टी पाळायच्यात. त्या म्हणजे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे, शांत झोप घ्यायची आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे चावून खायचं आहे, ही एक गोष्ट करायची. आणि जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या फिक्स करायच्या आहेत. आधीमध्ये तोंडामध्ये घालतो ना आपण स्नॅक्स, ते घालायचं नाही आहे. मैदा आणि साखर खायची नाही, एवढ्या गोष्टी फक्त फॉलो करायच्यात, बाकी काही नाही. बाकीचं सगळं जे आहे घरातलं ते. आता मी तुम्हाला 7 दिवसाचं माझं रुटीन सांगते, त्याप्रमाणे तुम्हाला फॉलो करायचं असेल करू शकता. आता 7 दिवस सकाळी उठल्या कोमट पाणी प्यायचं. आणि आता तर थंडी आहे, थंडीवरून आठवलं की थंडीमध्ये चेहरा आणि केस खराब होतात, तर त्याच्यासाठी शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी वेगवेगळे ज्युसेस किंवा वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक किंवा हे म्हणू शकता, मी ज्यूसच म्हणू शकता, ज्यूस लावत आहे, म्हणजे टाकत आहे, व्हिडिओ अपलोड करत आहे. तर तुम्हाला चेहऱ्याची आणि केसाची काळजी घ्यायची असेल तर वरून काहीतरी लावण्यापेक्षा आतून घेतलेलं बरं असतं, आणि चांगल्याच गोष्टी आत गेल्या, आपल्या शरीरामध्ये गेल्या तर आपल्याला त्याचा तोटा होत नाही. त्यामुळे तुम्ही ते ज्यूस बघून घेऊ शकता चेहरा आणि केसासाठी, कारण थंडीमध्ये ते चेहरा आणि केस खराब होतात. आता तुम्हाला मी 7 दिवसाचं परफेक्ट रुटीन सांगते. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही लिहून घ्या. असं काही वेगळं क्रिटिकल किंवा असं महागडं रुटीन नाही आहे आपलं. एकदम साधं सोपं आहे. आता सकाळी रोज 7 दिवस तुम्ही बघायचं आहे. तुमच्या वजनामध्ये फरक झाला की तुम्ही तेच कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला आवड निर्माण झाली की तुम्ही ऑटोमॅटिक पुढं जाणार.
आणि असं समजू नका की 7 दिवसामध्ये डायरेक्ट अचानक 10 किलो, 9 किलो, 5 किलो, 4 किलो असं नाही. मंथली 2 ते 2.5 किलो हा बॉडीला वेट लॉस झाला पाहिजे आणि तो सायंटिफिकली व्यवस्थित आहे किंवा हेल्दी वेट लॉस आहे. त्यामुळं अति घाई म्हणतो ना तसं काही करायचं नाही आहे. पेशन्स ठेवायचे. 7 दिवस सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी प्यायचं आहे. अगदी कोमट पाणी प्यायचं आहे. गरम जास्त प्यायचं नाही पाणी किंवा नॉर्मली आपल्याला पिता येईल असं कोमट पाणी प्यायचं आहे 1 ग्लास भरून. कोमट पाणी पिल्यानंतर रात्रीचेच बदाम भिजायला ठेवायचे. तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट 4 ते 5 बदाम तुम्हाला दुसरे कुठले ड्रायफ्रुट्स आवडत असतील. मी माझं रुटीन सांगते मी काय खाल्लंय ते. आता त्याच्यामध्ये मी बदामच खाल्लेत. मी अक्रोड खाल्ले नाही, काजू खाल्ले नाही. त्यामुळे मी जे खाल्ले ते सांगते. 4 ते 5 बदाम रात्रीचे भिजत ठेवायचे. त्याच्यामध्येच ते काळे मनुके असतात तेच मी भिजत ठेवायचे आणि 1 कप ब्लॅक कॉफी. कोमट पाणी पिल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी रोज 7 दिवस 4 ते 5 बदाम, 1-2 मनुके आणि ब्लॅक कॉफी. त्याच्यानंतर मी 2 तासाने म्हणजे नॉर्मली मी 6:30ला उठायचे. आता माझं ऑफिसचं टायमिंग चेंज झालेलं आहे. जेव्हा मी हे केलेलं आहे तेव्हाचा मी टायमिंग सांगते. आता माझं सगळं टायमिंग ह्याच्या विरुद्ध आहे, आपल्या निसर्गाच्या विरुद्ध. कारण फुल्ली माझं रात्रीचं काम असतं. आता मी त्याच्यानंतर सांगते. मी सकाळच्या रुटीननुसार सांगते आहे. आधी करायचे तसं. आता माझं रुटीन चेंज आहे. त्याच्यानंतर 2 तासाने 1.5 ते 2 तासाने नाश्ता. आता नाश्त्यामध्ये 7 दिवस ऑप्शन्स सांगते मी. कसं मी लिहून ठेवायचे. प्रत्येक गोष्ट मी लिहून ठेवते आणि तसं म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाळलं जातं म्हणून लिहून ठेवते. 7 दिवस. 1 दिवस आपले हिरवे मूग असतात त्याचं धिरडं आणि छोटंसं 100 ग्रॅम दही. अगदी मोजून आपल्याला खाता येत नसेल ना तर छोटीशी वाटी भरून दही. आता थंडीचे दिवस आहेत. मी खायचे दही. पण आता थंडीच्या दिवसामध्ये दही जमत नसेल तर एखादी शेंगदाण्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी वगैरे खाऊ शकतो आपण. आता किती खायचं हे मी कधीच मोजून खाल्लेलं नाही. मी फक्त पोटभरच खायचे. चावून हळूहळू. ना मोबाईल बघायचा, ना टी व्ही बघायची, ना कोणाशी बोलायचे. नाश्ता करताना, जेवण करताना कधीच बोलायचं नाही कोणाशी. शांतपणाने चावून खायचंय. बनवताना सुरुवातीला ताटात 2 छोटेसे धिरडे घ्यायचे. लागला तर दुसरा घ्यायचा आहे, नाही लागला तर नाही घ्यायचा. पण छोटेसे 2 धिरडे ताटामध्ये घ्यायचे आणि खायचे हळूहळू रिलॅक्समध्ये. अगदी पोट भरतं. म्हणजे माझं पोट भरायचं. झालं. आता 1 दिवस मूग डाळीचा धिरडा. आता 7 मी ऑप्शन्स देते मी खाल्लेले. 1 दिवस मुगाचा धिरडा, हिरव्या मुगाचा धिरडे. दुसऱ्या दिवशी आपले ओट्स जे प्लेन ओट्स असतात ना ते मी आपल्या घरच्या भाज्या घालून बनवायचे. फक्त तेलाचा वापर कमी. ऑलरेडी धिरडे खात असेल तर त्याला तेल जास्त लागतच नाही. थोडंसं शक्यतो धिरडे वगैरे असेल त्याला तूपच वापरायचं. तिसरा मूग डाळीचं झालं, मुगाचं धिरडे, ओट्स. तिसरा म्हणजे पोहे. 1 बाऊल भरून पोहे, पण त्याच्यामध्ये तेल कमीच वापरायचं आहे. परत उपीट झालं. त्याच्यानंतर आपला ओट्स असतात ना त्याचे धिरडे बनवायचे. त्याच्यानंतर मक्याचे जे कणीस असतं ना त्याचे 2 धिरडे बनवायचे. ते खायचे. मक्याचे कणीस मिक्सरला बारीक करायचं, म्हणजे त्याचे दाणे वगैरे काढायचे, मिक्सरला बारीक करायचं. कांदा, टोमॅटो, गाजर, कुठली हे आपल्याला आवडते ती भाजी वगैरे त्याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं. तिखट मीठ टाकायचं आणि त्याचे 2 धिरडे बनवायचे. नॉनस्टिकच्या तव्यातच बनवायला लागतं, ते चिकटतं. आणि परत अजून एक ऑप्शन 5 झाले ना. 6वा ऑप्शन म्हणजे आपल्या एकदम बेसन पोळी. साधी बेसनाचं धिरडं म्हणण्यापेक्षा बेसन पोळी. आणि 7वा ऑप्शन म्हणजे आपलं ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू. शक्यतो ज्वारी आणि बाजरी किंवा आपले नाचणी याचं थालीपीठ बनवून खायचं. अगदी सोपं. स्वतःपुरतं जरी फॅमिलीतल्या लोकांना आवडत नसेल, त्यांना बनवायचं नसेल तर आपल्यापुरतं 1 वाटीभर ज्वारीचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो काय टाकायचं, त्या भाज्या मस्त तिखट मीठ टाकायचं, एकजीव करायचं, भाकरीसारखं पीठ मळायचं आणि तव्यावर थापायचं आणि थोडंसं तेल लावून खायचं. मस्तपैकी दह्याबरोबर छान लागतं. हे झाले नाश्त्याचे ऑप्शन. हे 7 दिवस असे मी खाल्ले होते. म्हणजे ह्यात मी चेंज करायचे. परत पुढच्या वेळेला म्हणजे धिरडे बदलायचे. दुसरे धिरडे खायचे. म्हणजे खूप प्रकारचे धिरडे खाता येतात आपल्याला. खूप प्रकारच्या टिक्कीसुद्धा करता येतात आपल्याला. हे 7 दिवसाचं फक्त मी फॉलो केलं. नंतर मी त्याच्यात चेंज करायचे. आता दुपारच्या जेवणामध्ये आता नाश्ता आणि जेवणामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवायचे मी. म्हणजे माझा नाश्ता 9:30 ते 10ला झाला की माझं जेवण 12:30ला ते 1ला. नॉर्मली 12:30ला. तर माझ्या मुलीला मला 1ला आणायला जायचं, त्यामुळे मी 12:30 ते 1 हळूहळू खायचे. आपल्याला स्वतःला टाईम द्यायचा थोडासा खाण्यासाठी. बाकी कुठला नाही गोष्टीला दिला तर खाण्यासाठी वेळ द्यायचा. 12:30 ते 1
मी खायचे. आता जेवणामध्ये मी काय करायचे, रोज कंपल्सरी मला वरण तर करायला लागतं, कारण मुलगी शाळेतून आल्यावर तिला वरण भात दुपारी द्यायला लागतं, तिनं टिफिन खाल्लेला असतो. तर दुपारी कंपल्सरी रोज वरण करायचं, एक वाटीभर घट्टसर असं मस्त वरण, आपली लसणाची हिरवी मिरचीची फोडणी तुपामध्ये दिलेली मस्त वरण, नॉर्मल आपण खातो तसं चांगलं खायचं, असं काही वेगळं नाही की फक्त शिजवलेलंच खा हे असं काही नाही. अगदी छान असं वरण वाटीभर, आणि कोणतीही हिरवी पालेभाजी, आता मेथीची भाजी येते, मी स्वतः खाल्लेल्या भाज्या सांगते मला कोणत्या आवडतात. मेथीची भाजी, आपल्या तांदळीची भाजी, कोणी ते राजमा वगैरे म्हणतात, आपली लाल माठ, कांद्याची पात, पालक, चाकवत, ह्या सगळ्या भाज्या एक एक करून खायच्या, हिरव्या पालेभाज्या. किंवा मुळ्याची भाजी, मुळा जो असतो त्या मुळ्याची भाजी, आता मुळा असतो, आता नॉर्मली थंडीमध्ये मुळा असतो, ह्याची भाजी, ह्या भाज्या आलटून पलटून, आणि एक वाटी डाळ. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी कंपल्सरी, तुम्हाला पण मी जुने जे आहेत त्यांना माहीत असेल की कंपल्सरी मी भाकरीच खायची. आता भाकरी किती मी खायचे मोजून कधीच खाल्लं नाही, पण एक जेवढा माझा तळहात, आता माझा तळहात मोठा आहे, ज्याचं जसं शरीर असतं तसा त्याचा तळहात असतो, तर जेवढा तळहात तेवढी पातळ भाकरी. पण आता ती खायच्या आधी एक 5 मिनिटे 10 मिनिट एक बाऊल भरून, म्हणजे अर्ध काकडी, अर्ध टोमॅटो, अर्ध गाजर, आणि बीट. बीट जास्त रोज खायचं नसतं, किडनीवर परिणाम होतो, म्हणजे त्रास होतो. तर थोडंसं मी बीट कधी, माझ्या जेवणाचे जुने आहेत त्यांनी बघितलं, मी कधी घेतलं नाही, मला बीट आवडतच नाही, पण थोडंसं बीट असा बाऊल भरून सलाद खायचा. जर आवडत नसेल तर कोशिंबीर करून खायची, ठीक आहे. एवढा बाऊल भरून सलाद खायचा, आणि त्याच्यानंतर 5 मिनिटाने ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि आपली भाजी आणि वरण खायचं. चावून चावून खायचं, रिलॅक्समध्ये खायचं, अर्धा तास छानपैकी स्वतःला टायमिंग द्यायचा, जेवायला द्यायचा. आता दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी प्यायचा. आता मी कोणता ग्रीन टी पिते हे मी काय काय वापरते ते एका व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे, पण म्हणजे तुमच्या कमेंट येतात म्हणून. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या स्नॅक टायमिंगमध्ये गॅप पाहिजे, लगेच नाही. आता मी 1 वाजता, सपोज 12:30 1 वाजता जेवण झालं की मी 5-5:30ला स्नॅक घ्यायचे, म्हणजे जसं रुटीन असेल तसं. तर 5-5:30ला स्नॅकमध्ये मी ऑप्शन 7 सांगते कोणते घ्यायचे. मी त्याच्याबरोबर एक ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घ्यायचे. ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी अतिप्रमाणात प्यायचे नसतात, त्याच्यामध्ये कॅफेन असतं, म्हणजे शरीराला जास्त कोणती सवय लावायची नाही. एक तर ब्लॅक टी पण घेऊ शकता, पण विदाऊट शुगर कशातच टाकायची नाही. म्हणजे मी सांगते मी कसे स्नॅकमध्ये मी काय घ्यायचे, माझ्या आवडतं स्नॅक आता तुम्हाला पाठ झालं असेल. मला एकतर आपली भेळ आवडते, आपल्या ज्या मुरमुरे असतात त्यांची भेळ करायची, छान कांदा टोमॅटो मिरची पावडर टाकायची, थोडासा फरसाण टाकायचा, भेळ खायची. हेच खाऊ नको, फरसाणच खाऊ नको, हे असलं काही नाही आहे त्याच्यात, काही एवढं नाही आहे, थोडंसं खाल्लं तरी चालतं. मस्त असं बाऊल भरून भेळ खायची, आणि ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्यायचा. ते झालं, एक ऑप्शन झालं. दुसरं म्हणजे मखाण्याची भेळ. मखाण्याची भेळ खायची, मखाने असतात, मखाने मस्त बाऊल भरून, छोटा बाऊल भरून रोस्ट करायचे मखाने, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकायचे, ती भेळ. तिसरा ऑप्शन म्हणजे स्प्राऊट, थोडेसे अर्धा वाटीभर स्प्राऊट करून खायचे. जास्त करून मला आपले जो हिरवा मूग असतो ना त्याचे स्प्राऊट आवडतात. स्प्राऊट म्हणण्यापेक्षा भाजीच, उसळच आवडते मला, ते स्प्राऊट खायचे. किंवा माझं सगळ्यात आवडतं स्नॅक म्हणजे फुटाणे, वाटाणे, शेंगदाणे, ह्याच गोष्टी मी खाल्ल्यात, त्याच गोष्टी मी सांगते, मी दुसरं काही खाल्लं नाही ते सांगत नाही. आणि ज्या सीझनला जे फळ चालू आहे ते फळ खायचं, शक्यतो आठवड्यातून 3 दिवस तरी खावं. काही जण तर एक सीझनल फ्रूट खायचा आहे, आठवड्यातून कधीही तुम्ही खाऊ शकता, असं काही नाही आहे, पण आठवड्यातून 2-3 वेळा तरी खाल्लं पाहिजेत. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी सांगते मी काय खायचे ऑप्शन. मला नॉर्मली भाजी चपातीशिवाय माझं पोट भरत नाही, हलकं अन्न, मी हलकं जेवण करायचं असतं संध्याकाळी 9च्या आत संध्याकाळी. पण ज्याची त्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते. माझं जरी म्हटलं तरी मला पण खायला भरपूर लागतं, मी भरपूर खाऊनच माझं वजन कमी केलेलं आहे. असं काय हे नाही की पोटमारा करून नाही, खाऊन वजन केलं आहे, आणि मी घरचं खाऊन वजन केलं आहे. आता संध्याकाळच्या ऑप्शन्समध्ये एक तर संध्याकाळी चपाती भाजी खायची, किंवा मग फक्त भातच खायचा. चपाती खाल्ली तर भात नव्हते खात, भात खाल्ला तर चपाती. आणि माझ्या 70% आपल्या सबस्क्रायबर्सना माहिती आहे, माझ्या रोज जेवणात भात असतो. मला भात भयंकर आवडतो, माझ्या
म्हणजे म्हणतात भात खाऊ नये वगैरे, पण व्यवस्थित धुतला ना तांदूळ, ती कॅलरीज वाढत नाहीत. पण असं मी कधी कॅलरीजच्या हिशोबानं कोणती गोष्ट घेतलेलीच नाही आहे ॲक्च्युली. भात करायचा आहे ना, मग मसाले भात मी सांगते, ज्याला भात आवडतो त्याने प्रोटीनचा सोर्स म्हणजे सोयाबीन म्हणा, पनीर म्हणा, मटकी भात किंवा अशा म्हणजे प्रोटीनचे सोर्स असलेला आपला मशरूमवाला, असे प्रोटीनचा सोर्स असलेला जरी मसाले भात खाल्ला ना तरी काही तोटा होत नाही. तर मी नॉर्मली माझा 70% हा भाग भाताचाच मी खायचे. पण तरी पण मी ऑप्शन देते की मी भाजी चपाती जर खाल्ली, भाजी चपाती, छोलेची भाजी किंवा पनीरची भाजी, राजमा, आपला चणा, ह्या ज्या घरातल्या गोष्टी असतात त्याच म्हणजे आपण किंवा जे मार्केटमधून ज्या भाजीपाला येतो ना त्याच गोष्टी, वांग्याची भाजी जे आहे घरात तेच तेच मी फक्त खायचे. फक्त संध्याकाळी चावून चावून खायचे. चपाती खाल्ली तर भाकरी नाही, पण चपातीला अजिबात तेल लावायचं नाही. फुलके खायचे, 2 फुलके, भाजी भाजी जास्त घ्यायची, भाजीचं प्रमाण जास्त. आणि संध्याकाळी मी कधी सलाद खात नव्हते, कारण माझा पहिल्यापासून थोडासा घशाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी सलाद खात नाही. पण मी कांदा खायचे, कांदा भरपूर खाते मी. कांदा थंड असतो, कांद्यामध्ये कॅलरीज नसतात. हे संध्याकाळचं माझं जेवण. संध्याकाळच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी पुलाव खायचे, म्हणजे कधी सोयाबीन, कधी पनीर. हेच माझे ऑप्शन्स जे मी फॉलो केलेले आहेत. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं. पाणी जर प्यायचं प्रमाण कमी असेल तरी आणि स्ट्रेस असेल तरी फॅट्स वाढतात. फॅट्स वाढले की वजन वाढतं आणि वजन वाढत जातं, आपल्याला कळत नाही. माझंसुद्धा वजन वाढत गेलं, माझ्या लक्षात आलं नाही. जेव्हा बाहेर जातो, दुसरे लोक आपल्याला काहीतरी म्हणतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण खूप पुढे आलेलो आहे आणि आता माघारी जाणं अवघड नाही आहे, पण थोडंसं चॅलेंजिंग आहे. खूप दिवस लागतील. त्यामुळे तुम्हाला जे काही फॉलो करायचं असेल ना ते व्यवस्थित फॉलो करा. काहीतरी 1 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे, 2 दिवसाचं घेतलं आहे म्हणून काहीतरी केलं आहे, ह्यानं काही फायदा होत नाही. फायदा तर होतच नाही. आपल्याला जास्त स्ट्रेस येतो की 4 दिवस केलं, 5 दिवस केलं, अर्धा 1 किलो वजन कमी झालं, 8 दिवसानं 2 किलो वाढलं, मग त्याचा काही फायदा नसतो. बाहेरचे प्रोडक्ट घेऊन वजन कमी करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये जे अन्न मिळतं तेच अन्न घेऊन मी वजन कमी केलेलं आहे. हां, जे काही गोष्टी खरंच बाबा घेतल्या पाहिजेत त्या, आता ग्रीन टी घेतला पाहिजे, ब्लॅक कॉफी घेतला पाहिजे किंवा घेतलाच पाहिजे असं नाही, पण एक शरीराला तरतरी येते, थोडंसं स्ट्रेस फ्री वाटतं, कामामध्ये थोडंसं काम करताना फ्रेश वाटतं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी घेतल्या असं नाही. पण बाहेरचं असं दुसरं काही वेगळं घेतलं नाही. जे भाजीपाला मार्केटमध्ये भेटतो, जे आपल्या घरी कडधान्य, ज्वारी, गहू हे सगळं खाऊन मी वजन कमी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा प्लॅन आवडला असेल, तुम्ही करणार असाल तर नक्की फॉलो करा. कशाने काही तोटा होत नाही. हे आपलं घरगुती जेवण आहे, असं एक्स्ट्राचं काही वेगळं सांगितलेलं नाही आहे. आणि कमेंट करा मला की तुम्ही 7 दिवसाचं चॅलेंज घेणार आहे म्हणून. आणि 7 दिवसांनी तुमचं वजन, आज सोमवार 8 तारीख आहे, 8 डिसेंबर, आणि ह्याच्या 7 दिवसांनी तुम्ही तुमचं वजन, माप, तुम्हाला काय कसं सांगायचे, कपडे, हे तुम्हाला तुमचं आपल्याला कळतं आपलं वजन कमी झालेलं. ते तुम्ही फक्त साखर आणि मैदा अजिबात खायचं नाही आहे, नाहीतर साखर खाऊन काय उपयोग नाही. मग नाही, मी साखर सोडली होती पूर्ण, म्हणून मी सांगते, मी जे केलं तेच तुम्हाला सांगते. व्हिडिओ आवडला तर नक्की मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.